महागणपतये नमः। एकदन्ताय नमः। विघ्नेश्वराय नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
चहा आणलाय. हे काय, तुम्ही अजून चहा नाही घेतला? अगोदर घ्या तो, नाहीतर थंड होईल. कुणी सांगितलं तुला चहा आणायला? म्हणजे घेऊन जातो. अहो पण ऑफिसात जाताना तुम्हाला चहा लागतो ना? हे बघ, मला कधी कशाची आणि केव्हा आवश्यकता लागते ना, याची काळजी तू करू नकोस. असं कसं म्हणता? तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करेल? पत्नी आहे ना मी तुमची. चूप! खबरदार खबरदार, आपल्या पती पत्नीचं नातं लावशील तर. अगं तुझा पती मेला, ठार झालाय त्या मंडपात. तेव्हा तेव्हा काय ऐकते मी हे? ऐकते? अगं अजून कुठे ऐकलंयस? अजून कुठे ऐकलंयस? अगं ज्यावेळी तू गळ्यात घातलेली वरमाळा मी तोडून फेकून दिली, त्याच वेळी आपल्यातील पती पत्नीचं नातं सुद्धा मी तोडून फेकून दिलंय. किती किती विषारी शब्द ऐकवले. विषारी? हे हे शब्द तुला विषारी वाटतात? अगं तुझ्या बापानं भर मंडपात मला विषारी शब्द ऐकवले, ते नाही तुला विषारी वाटले? अगं तुझ्या बापानं भर मंडपात फिरून माझी इज्जत केवढी मोलाची केली, ती नाही तुला विषारी वाटली? आग आग झालाय अंगाची, माझं हृदय केसानं पेटून उठलंय. अगं त्याच वेळी वाटत होतं तू गळ्यात घातलेला वर माळेनं तुझा हा नाजूक गळा आवळून जीव घ्यावा. अहो पण इतकं संतापण्यासारखं झालंय तरी काय? काय झालं? काय झालं ते ठाऊक नाही तुला? अगं त्या 3 तोळ्याच्या बांगड्या आणि 1.25 तोळ्याची माळ गळ्यात घालून तुझ्या बापानं गळा कापलाय माझा. जावयाची समजूत करून लेकीला पाठवलाय संसार करायला. खरं म्हणजे 10 तोळे सोने किंवा 5 लाख रुपये घेतल्याशिवाय तयारच नव्हतो लग्नाला. पण तुझा बाप संपूर्ण मंडपभर फिरला पैशाची भीक मागत. पण कुणीही भीक घातली नाही. शेवटी रडत भोगत येऊन माझे पाय धरले आणि 8 दिवसाची मुदत मागितली. किती? 8 दिवसाची. ऑफकोर्स मी त्याला ती मुदत दिली आणि लग्नही केलं तुझ्याशी. पण जयश्री, गेले 8 दिवसांपासून तू ज्या मृगजलाच्या मागं सुखी संसाराच्या अभिलाषेने धावत आहेस ना, ते मृगजल आता संपलंय आणि तुझ्या बापाला दिली 8 दिवसाची मुदत. ही अगं तुझ्या बापानं घोर फसवणूक केलाय माझी. नाही हो, माझ्या बापूंनी कुणालाही फसवलं नाही. माझे गरीब बापू कुणालाही फसवणारे नाही. त्याने जर कुणाला फसवलं असेल तर ते स्वतःलाच. प्रतारणा केली असेल तर स्वतःचीच. कारण त्याला पूर्ण ठाऊक होतं 10 तोळे सोनं ते मुलीच्या अंगावर नाही घालू शकत. पण त्यांना वाटलं एकदा का मुलगी सासरी गेली, संसारात रमली की तुम्ही दागिन्यांचं पैशांचं विसरून जा आणि सुखाने संसार करा. अशी माझ्या भोळ्या बापूंची कल्पना होती. अच्छा, कल्पना? अगं मग आता माझी कल्पना आहे. अगं जोपर्यंत तुझा बाप 10 तोळे सोने किंवा 5 लाख रुपये माझ्या पायाची ओतत नाही ना, तोपर्यंत तू माझी पत्नीच काय, माझ्या पायाची दासी सुद्धा होऊ शकत नाहीस. गेले 8 दिवस या संबंधी तुला काही एक बोललो नाही का? तर घरात सगळे पाहुणे होते म्हणून खोट्या प्रेमाचा थट्टा मस्करीचा मुलायमा चढवला होता. पण आता घरातून सगळे पाहुणे निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ तुलाही जावं लागणार आहे जयश्री. मी कुठे जाऊ? या उंबरठ्याच्या आत तुमची पत्नी म्हणून प्रवेश केलाय, ते सौभाग्यवती म्हणून ते जाण्यासाठी. तुम्ही जरी मला छिडकारलात, तुमच्या हृदय पत्नी स्थान नाही दिलं तरीही मी
शक्य नाही आहे ते, शक्य नाही आहे. अगं तुझ्या दुर्दैवाची कथा आणि माझ्या अपमानाची व्यथा सांगायला तुला तुझ्या माहेरी जावंच लागेल. माहेर? कुठलं माहेर? ज्यावेळी तुमच्याशी लग्न केलं त्यावेळेपासून मला माहेर दुरावलं. आता माहेरची सारी नाती मला तुटल्यासारखी आहेत. बाप ज्यावेळी मुलीचं कन्यादान करतो तेव्हा माहेरच्या नात्या गोत्यांचे तो दान करत असतो. मग सासू सासरे हेच तिचे आई वडील, दीर हेच भाऊ, नणंदा याच बहिणी. वा वा वा, अगं पांडित्य मात्र छान करतेस. अगं पण जर का तुझ्या पांडित्याला 5 लाख रुपयाची झालर असती ना तर कौतुक केलं असतं का तुझ्या पांडित्याचं. जयश्री, तुला शेवटचं सांगतोय की तू तुझ्या बापाकडे जा, पैसे घे आणि मगच चुकांना संसार करायला येतं. नाही, असं अपमानित हो मी माहेरच्या माणसाचे जीवन उद्ध्वस्त करू इच्छित नाही. नका हो इतके निष्ठुर. ऐका, लग्नात चाललेला मंगलघोष अजूनही माझ्या कानात घुमतोय. ऐका. वधूवराहार घाला, विवस्वान भगवान स्वस्ति करोतु तव सर्वशा दिग्गजा शैवशत्वारा संग्रह उभयता मस्तके कुंकुमाक्षदावहं कन्यादां भूयां धर्मे चास्ते च कामे च त्वयैरहमति शारदां मत्याच्याहुतिरीव भूतो दोसार. ऐका, ब्राह्मणाच्या तोंडून निघाली पवित्र अमृत बोल अजूनही माझ्या अंतरी साठले. या पत्राला बांधलेली लग्नगाठ अजूनही तशीच आहे. तिचे बळ अजून गेले देखील नाही. अंगाची हळद तोडते उतरली देखील नाही. 7 पावले चालून या घरात तुमची पत्नी म्हणून माझी पावले उमटली देखील नाही. आणि आपल्या घरात घातलेली वरमाला, तीच वरमाला मला जहरी नागिनीसारखी वाटत होती. नाही, अगं त्यावेळचा तो ब्राह्मणांचा मंगलघोष तप्ता तेलाप्रमाणे कानात घुसलत होता माझ्या. नाही. अगं माझी तुझ्या पदराला बांधलेली एक जीवाची लग्नगाठ जणू काळ सर्पाच्या वेटळाप्रमाणे भासत होती. नाही. अगं सप्तपदींची पावले चालताना आणि हुंडा घेणारा नवरदेव म्हणून लोकांची पुस्तिक नजर पाहताना आगीवरून चालल्याचे चटके बसत होते पायांना. अगं ते चटके तुझा बाप माझे पाय धरायला आला किंवा माझ्या पायाशी जरी 5 लाख होतले ना तरी बरे होणार नाहीत. जयश्री, तुझ्या या करुण वाणीनं वाहणाऱ्या आसवानी तुझ्या बापानं भर मंडपात केला माझा अपमान धुवून जायचा नाही. तेव्हा बराबरानं माहेर निघून जा. माझा निर्णय ऐकला नाहीस तू? मग माझाही निर्णय का? या घराबाहेर जाईल ते जिवंतपणे नाही मरण पत्करण्यात जाईल. असं मरायचंच आहे ना तुला? मरायचंय? मर मर मर. मोलचांदीपेक्षा जास्त किंमत मिळणार नाही तुला. आणि हे बघ, हे तुझ्या सुखी संसाराचं हे तुटलेलं फुटलेलं चित्र आहे ना, हे बाहेर गटारात फेकून दे. राजेश, मला ऐकून तरी घ्या. राजेश, मला ऐकून तरी घ्या. राजेश, राजेश, राजेश.
तुम्ही माझं का लग्न लावून दिलं? कदाचित तुम्हाला वाटलं असेल लग्नानंतर माझं जळणारं हृदय शांत होईल, पण नाही बाबू. पूर्वीच्या पापांची भूतं मला या संसाराच्या विहिरीत खोल खोल डुबवत आहे बापू, डुबवत आहे. देवा देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव, तूच काहीतरी मार्ग दाखव. वहिनी तू रडतेस? अरे बापरे, यू आर रडिंग ओक्सा बोक्सी. बट वाय? व्हॉट हॅपन अँड व्हॉट इज रॉंग विथ यू? काही नाही, मी सहज रडत होते. कमाल आहे. आता समज मी त्या मोहन नटेच्या मुलीच्या लग्नाला गेलो आणि ते सहजच मला हसण्याची उक्की आली, तर मी भोकाट बसून असेल का? नो 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 नो, आय एम अजिबात नॉट भोकाट बसरी. पण तुझ्या रडण्याचं कारण ना काहीतरी वेगळं आहे. मला माहेरची आठवण आली. ये होईना असल बात. नाव यू आर करेक्ट. अगं म्हणजे खरं टॉकिंग. ए वहिनी, पण माझ्या या मराठी कम्बटलर इंग्रजीच्या बोलण्याचा राग तर येत नाही ना तुला? नाही हो, उलट तुमचं इंग्रजी ऐकून मला खूप बरं वाटतं. हो, पण मला राग येतो ना या इंग्रजीचा. वाटतं या इंग्रजी पुस्तकाची पानं टराटर फाडावीत आणि नेऊन त्या समोरच्या भैयाला चणे बांधायला द्यावीत. का तुम्हाला एवढा का राग येतो इंग्रजीचा? राग असा तसा नाही वहिनी, भयंकर राग येतो या इंग्रजीचा. मला सांगतो, माझ्या समोर कोण इंग्रजी असा फाड बोलायला लागला ना की वाटतं फाड त्याच्या भुसकुटात द्याव्यात. पण का? आता का म्हणून काय विचारताय? कारण नेहमी इंग्रजीत मला भोपळा माग मिळतो ना, म्हणून. म्हणून तुम्हाला एवढा राग येतो इंग्रजीचा. आणि तोच राग काढण्यासाठी मी मराठी आणि इंग्रजीची मिसळ करून बोलतो वहिनी. मला सांगतो, कॉलेजमध्ये प्रोफेसर इंग्रजी शिकवायला लागला ना की वाघासारखा दिसतो, वाघासारखा. बापरे. आणि व्याकरण शिकवायला लागला की गिळायला येणाऱ्या राक्षसासारखा. तेव्हाच वाटतं ही पुस्तकं उचलावीत आणि घेऊन त्या साड्याच्या तोंडावर आजरावीत आणि धूम पळत सुद्धा होत्या कॉलेजमधून. मग तसं का नाही करत तुम्ही? नो नो वहिनी, आय एम नॉट करिंग तसं. बिकॉज माय दादा इज आडवा येईन आणि आय एम पडिंग तोंड कशी. मी दादाला एकदा सहजच म्हटलं की दादा, मी कॉलेज सोडतोय. अगं तर वाघा एवढे डोळे करून म्हणतो कसा? चंद्या. मला का? तू कशाला घाबरतेस? असं दादा मला म्हणाला होता. बरं, तू म्हणतो कसा? चंद्या. अरे लाज नाही का वाटत असं म्हणायला? 2 वेळा पिकलेस कॉलेजच्या फर्स्ट इयरला
कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तुझी सुटका नाही. आणि कॉलेज सोडून कुठे भांडी घासायचे की कुठे भीक मागायचे? हा तर मग काय वहिनी, आता बघा तो बोलतोय की शिक्षण सोडलंस तर उलटा टांगी, आणि तिसऱ्या वेळी नापास झालास तर उलटा टांगून खालून मिरच्याची धुरी दे. आता बघा, कॉलेज सोडलं काय आणि धरलं काय, तरी घुबडासारखं उलट लटकणं माझ्या नशिबी. अहो म्हणतात ना, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. अशी विचित्र अवस्था झाली माझी. पण वहिनी, या बाबतीत तुम्ही माझी मदत कराल? मी तुमची काय मदत करणार? आता तुमचं आणि दादाचं नवीन लग्न की नाही? हो. हा, मग तुमचा दादाकडे चांगलाच वशिला असणार. हा, नाही म्हणजे नवीन लग्नाच्या बायकोला कुठलाही शाळा नवरा नकार देत नसतो. भाऊजी, आता मला काही अनुभव नाही, मग? पण असं म्हणतात. तर दादा लाडात आला रे आला, तुम्ही ही लाडानेच सांगायचं. काय? पण हे केव्हा सांगायचं? जेवताना. चूक. मग झोपताना. भाऊजी, सॉरी वहिनी. काय सांगायचं? बघा, ऐक. अहो, ऐकलत का? आपल्या चंदू भाऊजींना की नाही कॉलेज आवडत नाही. कॉलेजमध्ये खरडी घाशी करण्यापेक्षा त्यांची भांडी घासायची तयारी आहे. अहो, ऐकताय ना? हो. हा, आता त्यांच्या नशिबातच जर असेल कॉलेजची दांडी, तर घासेनात का बिचारी भांडी. सांगितलं, मग काय होईल? मग काय होईल? माझा दादा युअर ऍप्लिकेशन पास करीन आणि मला घराबाहेर काढीन, असंच ना? वहिनी, नाहीतरी मगाशी दादा तुला घराबाहेर काढीत होताच ना? भाऊजी, हा वहिनी, तुमचं संपूर्ण संभाषण दाराडून ऐकलं मी. आणि ऐकलं नसतं म्हणून काय झालं? तरी तुमच्या मनातील दुःख जाणलंच असतं ना. कधी कधी माणसाच्या मनातील दुःख, बेचैनी या सभोवतालील मुखवस्तू सुद्धा नकळत सांगत असतात. हा चहाचा कप थंडगार होऊन गेलाय, म्हणजे तुम्ही दिलेला चहा दादा न पिताच निघून गेलाय, असंच ना? शिवाय तुमच्या हे डोळ्यातील सुकणारे आसू हा तुमच्या मनाचा आरसा नाही का? भाऊजी, हा वहिनी, मला सर्व ठाऊक आहे. दादा लग्नात 5 लाख रुपये मागत होता, आणि तुमचे बापू इतके पैसे द्यायला तयार नसतानाही मागत होता हट्टानं. संकट टाळावं म्हणून बापूंनी 8 दिवसांची मुदत मागून घेतली, आणि तेच पैसे मिळाले नाहीत म्हणून दादा सूड उगवत आहे ना? नाही भाऊजी. हा वहिनी, तुमचं दुःख जाणून मुद्दामच मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला. गेले 8 दिवस दादाला पाहतोय मी. अगं, त्याचं हसरं नाटक मीच ओळखलंय. खरं म्हणजे दादाला पैशाची काहीच कमतरता नसताना, आणि तो एका फॉरेन कंपनीत ऑफिसर म्हणून कामाला असताना त्याने हुंडा का मागावा? कुणी हुंडा मागितला, कुणी हुंड्यासाठी अडून राहिला, तर दादा स्वतः संतापतो. हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. भाऊजी, अहो, माणसाकडे किती पैसा असला तरी अनायसे मिळाला पैसा तर नको असतो का? सच्ची माणसाची नीती सुद्धा पैसाच बिघडवते. पण ही अनिती मी चालू देणार नाही वहिनी. म्हणजे काय करणार तुम्ही? दादाला याचा जाब विचारणार आहे की वहिनीला या दुःखाच्या जागण्या का देतोय, हे त्याला स्पष्ट कबूल करायला लावणार आहे मी. अहो, पण याचं कारण तुम्हाला ठाऊक आहे ना? ठाऊक आहे, तेच मला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. अगं, त्याला 5 लाख रुपये हवेत ना? मी देईन त्याला 5 लाख रुपये. तुम्ही? हा वहिनी. तुम्ही कुठून देणार? वहिनी, मी कॉलेज सोडणार आहे. काय? हा वहिनी, कॉलेज सोडून कुठेतरी नोकरी करेन. रात्रंदिवस कष्ट करून काही वर्षातच 5 लाख रुपये जमतील. पण आयुष्याच्या अंतापर्यंत तुमचे बापू इतके दादाला पैसे नाही देऊ शकणार, आणि दादाला पैसे नाही मिळत तोपर्यंत ते तुम्हाला असंच वागवणार मोलकरणी साहेब. म्हणूनच तुमचा भाऊ, तुमचा सक्का भाऊ समजूनच मीच दादाला 5 लाख रुपये देईन. भाऊ? हा वहिनी, आजपासून तू मला भाऊजी न म्हणता भाऊच म्हण. गेली 5 वर्ष मला भाऊ म्हणून हाक आणलेली मी ऐकली नाही. मला एक बहीण होती ग,
मलाही माझ्या सख्या बहिणीचं प्रेम लाभलं होतं. मला आई नाही वहिनी. आईचं प्रेम काय असतं हे मला ठाऊक देखील नाही. पण आईची उणीव हिनं कधीच भासू दिली नाही मला. फार प्रेमळ होती ग, आणि त्याच प्रेमळपणानं प्रेम करत राहिली ती माझ्यावर. आज ती तुमच्याप्रमाणे सासरी असती, पण नियतीला तिचा संसार मान्य नव्हता. पण आज तुमच्या रूपाने का होईना मला माझी बहीणच लाभली. भाऊ, अरे मी बहीणच आहे तुझी. जसा माझा जयंत तसाच तू. आज मला 2 भाऊ मिळाले. माहेरचं माहेर पण लाभलं. मला वाटलं होतं या घरात मी आले की एकाकी एकटी पडेल, पण नाही. आज मला तुमच्या रूपाने भाऊ मिळाला. आता यापुढे 1 जन्मच काय, असे 7 जन्म सुद्धा मी मोलकरणीचं आयुष्य जगेल. अरे बापरे, काय झालं? अगं मी बोलत काय बसलोय. मला उशीर होतोय, कॉलेजला जायला आवरावर करायचे. चल, तोपर्यंत मी हा चहा गरम करून आणते. थांब वहिनी. अगं आतापर्यंत बहिणीच्या प्रेमाला जळत असणारे हे हृदय या थंड चहानेच थंड करू दे मला. अहो, पण मी गरम करून आणते. इट्स ओके वहिनी. मला वेड लागले प्रेमाचे. भाऊजी, हा? प्रेमाचे नाही, अभ्यासाचे म्हणा. अभ्यासाचे. What is this लफडा? Who are you, Mr. चकाचक? नागेश. हा? नागेश म्हणतात मला. हे बघा, तुम्ही नागेश असा, नागनाथ असा, नाहीतर नागोबा असा. हा? पण दुसऱ्याच्या घरात असे घुशीसारखे घुसता याचा अर्थ काय? हा? बरं, घुशीन तर घुशीन आणि डायरेक्ट सोप्यावर बसून ते आरामात. हो, तुम्ही हे असलं इंग्रजी कुठून शिकलात? मी इंग्रजी कुठे शिकलो यापेक्षा तुम्ही हे शिष्टाचार कुठे शिकलात ते सांगा. हे बा, अशिष्ट माणूस शिष्टाचार पाळीत नसतो. पण हे एका शिष्ट माणसाचं घर आहे. इथे अशिष्ट माणसांना सुद्धा शिष्टपणे वागावं लागतं, नाही तर वेगळ्या प्रकारे आमची दृष्ट काढतो त्याची. हे बा, तुम्ही फार अशिष्टपणे बोलता का? यापेक्षा युवा शिष्ट वागे मिस्टर चकाचक. का सांगतो? माझं नाव नागेश आहे, नागेश. मी काय म्हणतोय नागेशराव, तुम्ही इथं कशाला आलात? शिकार शोधतोय, शिकार. हा? हो, शिकार शोधायला हे घर म्हणजे आमचं काही जंगल वाटलंय काय? नाही, मग तसं हे खरंच वाटतंय मला. मग आणि मला इथंच शिकार करायची आहे. हो, पण वाघाच्या गुहेत आलात ना तुम्ही. वाघाच्या गुहेत. आणि याच वाघाच्या गुहेत शिरून त्या असह्य हरणींना त्याच्या तावडीतून सोडवताना या जातीवंत शिकाऱ्याला औरच मजा वाटते. आय एम नॉट समजिंग युअर उद्देश. उद्देश? हा, उद्देश तसा वाईट नाही आहे माझा. आता खुलाशेवरच सांगतो. जयश्रीच्या म्हणजे तिच्या माहेरच्या प्रभावतीचा माहेरचा माणूस मी. अच्छा. हा, नातं तसं लांबचं आहे आणि म्हटलं तर जवळचंही. मला असं कळलं की जयश्री इथं सुखात नाहीये, तिला गृहसौख्य लाभत नाहीये म्हणून. अच्छा अच्छा, म्हणून तिला तुम्ही न्यायला आला? हो, नाही. मग हो, दिलाशाचे सहानुभूतीचे 4 शब्द सांगायला आलो. नाही म्हणजे बा, कसं आहे,
की माहेरच्या माणसानं आपल्या माणसाला दुःख दूर करण्यासाठी मायेनं 4 शब्द सांगितले की नाही की त्या माणसाच्या दुःखाचा भार थोडा तरी हलका होतो. जमल्यास राजेशना सुद्धा सहानुभूतीचं सांगणार आहे. कळलं का मिस्टर? सॉरी काय? हो इतका वेळ आपण बोलत बसलो बरं. पण आपलं नाव नाही कळलं. हो नाव ना सांगतो ना. ओ या नरदेहाला चंदू म्हणतात. चंदू. Good. चंदू दी ग्रेट. वाह. आय एम पडिंग इन कॉलेज. वा वा. वा काय करताय? 2 वेळा नापास झालो एकाच वर्गात. बरं तर चंद्रकांत साहेब. काय? चंद्रकांत साहेब? ओ पुन्हा म्हणा साहेब. अहो चंद्रकांत साहेब उठा. म्हणा. हो हे काय वेळासारखं उठा. नाही चंद्रकांत साहेब उठा असं म्हटल्याशिवाय मी काय तुमचे पाय त्या पतिव्रते स्त्रीप्रमाणे अजन्म सोडणार नाही. बघा बोला लवकर. बरं उठा चंद्रकांत साहेब उठा. थँक्यू सो मच. खरं सांगतो नागेशराव. हो आतापर्यंत मला चंदू चंद्र्या या पलेत कुणी हाक मारली नाही बघा. हो माझ्या कॉलेजचे प्रोफेसर ए चंदू असं कुठलं, माझ्या मित्रमंडळी ए चंद्या अशी हाक मारतात आणि माझ्या तमाम बिल्डिंग मधील भाडेकरू ए चंद्र्या असे हाक मारतात. पण चंद्रकांत साहेब असं भारदस्त नाव उच्चारणारे ओनली तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मच. चंद्रकांत साहेब आता तुमच्या वहिनीला म्हणजे जयश्रीला मी बोलावले म्हणून सांगा. हो विसरलो. ए वहिनी आले अगं तुझ्या माहेरचे हेच काय नाव आहे तुमचं? अगं हेच कोणतरी आले. त्यांच्यासाठी गरम वाफ येणारा कडक चहा घेऊन या. हा तर काय म्हणत होतो मिस्टर चकाचक? काय? हो सॉरी नागेशराव. हो काय हे फटाफट बोलताना चटकनचा शब्द निघून जातो. नाहीतरी तुम्ही फिल्मी हिरो सारखे एकदम चकाचक दिसता ना. तर नागेश यू हॅव अ सीट. अहो म्हणजे बसा. हो थँक्यू बसा. बरं माझी कॉलेजची वेळ झाली. बरं मला निघायला हवं. नागेशराव एक नाजूक गोष्ट विचारू का हो? नाही म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर. हो बेशक विचारा. पण मला थोडी लाज वाटते हो. बघा हो मर्दाला लाज आणि बाईला मिशी शोभत नाही. बोला. नाही तरी पण थोडी लाजच वाटते हो. हो लाजण्यासारखं काय आहे ते तरी कळू द्या. खरं सांगू मी की नाही एका मुलीवर प्रेम करतो. बस एवढंच ना? हो मी तर कितीतरी मुलींवर प्रेम केलंय. काय सांगता? हो आणि दुसऱ्याच्या संसाराला सुद्धा लावल्या. हो याची तर गणतीच नाहीये. पण माझं असं नाही आहे हो. मग मी एक मनानं एक दिलानं आणि एक वचनी रामाप्रमाणे फक्त माझ्या संध्यावर प्रेम करतोय. तुम्हाला सांगतो नागेशराव संध्या डिक्टो लुकिंग कॅट सारखी दिसते. कॅट सारखी. काय? म्हणजे तुमची संध्या मांजरी सारखी दिसते. हो काहीतरीच काय बोलताय? कॅट कैटरीना कैफ सारखी दिसते. मला वाटलं तुम्ही मराठी आणि इंग्रजी मिक्स करून बोलता ना म्हणून कॅटचं मांजर झालं. तर ती माझ्यावर मरते मी तिच्यावर मरतो. मरता? हो मरतो म्हणजे प्रेम करतो. पण तिचा तो टकलू बाप आहे ना आमच्या दोघांच्या प्रेमाआड उगाच तडपडत मरतो. हा टकलू बाप आमच्या प्रेमाआड येणार नाही अशी काहीतरी आयडिया काढावं. हे बा तुमचं आणि संध्याचं प्रेम प्रकरण गुप्त आहे की नाही? हो आहे तर. मग ते तुम्ही आधी सार्वजनिकरित्या जाहीर करा. काय सार्वजनिकरित्या जाहीर करू? हो. ही काही सार्वजनिकरित्या जाहीर करण्यासारखी गोष्ट आहे की संध्या तरी माझं प्रेम आहे. हो प्रेम आहे. असं नाही. मग कसं? मी सांगतो तसं करा. तुमचे 10-5 मित्र आहेत की नाही? हा घेते. ते गोळा करा आणि त्या टकल्या मामाच्या चाळीवर मोर्चा न्या. हा निला. आणि मी सांगतो तसं म्हणा. लव लवर जिंदाबाद. लव लवर जिंदाबाद. जागे व्हा मुलींचे
मुलींच्या बापानो जागे व्हा मुलींच्या बापानो जागे व्हा. टकल्या मामा मुर्दाबाद. टकल्या मामा मुर्दाबाद. संध्या माझी झालीच पाहिजे. हो काय तरी काय म्हणताय? संध्या तुमची कशी माझी झाली पाहिजे. हो असे तुम्ही बोलल्या आणि आरोळ्या डोका. मग पहा तो टकल्या मामा संध्याचं लग्न तुमच्या बरोबर करतो की नाही ते. वा गुरु वा. गुरु तुम्ही या क्षेत्रात बरेच पोचलेले आणि पोहलेले दिसता. मग काय नाही म्हणजे ह्या तुमच्या चेल्याला त्याचा प्रेम मोर्चा यशस्वी होऊ द्या असा आशीर्वाद द्या. तथाच तू. थँक्यू. चला मी निघतो. जयश्री. अबे जयश्री. नागेश तू. हा जयश्री. सांभाळून नाही म्हणजे हातातील कप खाली पडेल. आता कप फुटला तर हरकत नाही ग, पण तुझी किमती साडी मात्र खराब होईल ना. तू का आलायस इथे? कशासाठी आलायस? तुला इथे यायला कुणी सांगितलं? अगं हो किती प्रश्न विचारशील. अगं तुझे प्रश्न ऐकून मला दम लागलाय. थांब. आधी तू आणलेला हा चहा पितो आणि चहा पिता पिता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही आठवतो. बाय द वे तोपर्यंत तुझं हृदय जर धडधडत असेल तर शांत करून घे. आता सांगतो ते ऐक. मी तुझा हा संसार पाहायला आलोय. का? कारण मला धुडकावून तू कोणत्या स्वर्ग सुखात लोळतेस ना हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं असं वाटलं म्हणून. मग ऐक, मी इथे पूर्ण सुखी आहे. खर तर माझ्या सुखदुःखाचा काही संबंध नाहीये. तरी तू इथे पाहुण्यासारखा आलायस आणि चहा देऊन मी तुझा पाहुणचारी केलाय. त्या बऱ्याबऱ्याने चालता हो. जयश्री. अगं तुझा नवरा तुला घराबाहेर काढत होता आणि तू मला घराबाहेर काढायला निघालीस. कमाल आहे जयश्री. अगं घरच्या मोलकरणीला कुणाही पाहुण्याला घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही हे विसरलीस तू. काय म्हणायचंय का तुला? तेच सांगण्यासाठी आलो इथं. अगं तुझा विचित्र संसार पाहून मनाची शांती करायला आलोय. इतकी वर्ष ज्या समाधानाची वाट पाहत होतो ना ते आसुरी समाधान मिळवण्यासाठी आलोय. जयश्री तुझा संसार तुझं हे सुख पाहून मला ते हसायला येतंय. मन मुराद हसायला येतंय. नागेश जा, चालता इथून. मनातील मळमळ ओकल्याशिवाय चालता होणार नाही मी इथून. आणि तुझ्यासारख्या एका मोलकरणीच्या सांगण्यानंतर तर नाहीच नाही. हे बघ मला जावं असं वाटेल ना त्यावेळी स्वखुशीनं जाईन मी. जयश्री तू मारलेली ती चप्पल आणि पब्लिक कडून मिळालेल्या माराचे वळ विसरलो नाहीये मी अद्याप. त्यावेळी तू एका रोड साईड रेल्वेसारखं माझ्या मागे मागे फिरवतास. प्रेमाची अचकट बिस्कट गाणी गात होतास मला पाहून. कारण त्यावेळी मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करत होतो म्हणून. 17 पोरींवर प्रेम करणार तू, तुला मन होताच कुठे रे? पण त्या 17 पैकी तू नव्हतीस ना. तुझं माझ्या हृदयातील स्थान काही वेगळंच होतं. तू एक गुंड, मवारी, जुगारी. तुझ्या चालक्याचं नाव लौकिक साऱ्या गावाला माहितीये. तरीही मी तुझ्या गळ्यात पडायला हवं होतं.
तुझी खेटाने पूजा न करता फुलाने करायला हवी होती. जयश्री, फार उर्मटपणे बोललीस तू आणि फार सहनशीलतेने मी ते सहनही केलंय. कोणत्या मागून बोलतेस? कोणत्या अभिमानाने माझी मानहानी करतेस? हा, राजेश सारखे स्थळ तुला मिळालं म्हणून की आज ना उद्या या घरची तू स्वामिनी बनशील म्हणून? शक्य नाही, ते कदापि शक्य नाहीये. कारण दिलीपच्या प्रेम प्रकरणाचा भुंगा तुझ्या भोवती फिरत असताना राजेश या भ्रष्ट फुलाकडे पाहिलंच कसा? नागेश, तुला ठाऊक आहे? आताच तर तू म्हणालीस मी एक मवाळी, जुगारी, व्यसनी. मग माझ्यासारख्या मवाळी माणसाला काय ठाऊक नाही ना हे विचार. तुझ्या बापानं 5 लाख रुपये राजेशला दिले नाहीत म्हणून तो राजेश आधीच भडकलाय. आणि त्यात तुझ्या दिलीपच्या प्रेम प्रकरणाचं तेल ओतलं तर? नको नको नागेश, असं काही करू नकोस. ते भूतकाळातील प्रेम मी केव्हाच काढून टाकले. पण मी ते उकळून राजेशला दाखवणार आहे. नको नागेश, असं काही करू नकोस. मी तुझ्या पुढे पदर पसरते रे. जयश्री, तुझ्या पदरात दयेची भीक टाकायला तू माझ्या दयाच कुठे शिल्लक ठेवली? नागेश, तुझ्या पदरात सुळाचे धगधगते निखारे टाकण्या वाचून माझ्याकडे काहीच शिल्लक नाहीये. नागेश. हा जयश्री, अगं मी तुला दया दाखवण्याचा कोणता सन्मान केलास ग तू माझा? तू आल्या मला घराबाहेर काढायला निघालीस, माझी खेटराला पूजा करायला निघालीस. आता निखाऱ्या वाचून कोणती दया तुझ्या पदरात टाकू सांग ना? आणि याच निखाऱ्यानं तुझा पदर पेटणार आहे जयश्री. तू होरपळून निघणार आहेस आधीच. नागेश, नागेश, मी वाईट हेतून आलो नव्हतो ग, पण आल्या तुम्हाला घराबाहेर काढायला निघालीस. माझ्यातील मेलेला पशु तिरस्कारच्या मंत्राने तूच जिवंत केलास ना. माझ्या अपमानाचे निखारे तुझ्या पदरात टाकून तुझा संसार पेटवायचा नव्हता ग मला, पण ते निखारे तूच निर्माण केलेस आणि त्यात तुला जळायलाच हवं. नागेश. नागेश नाव आहे माझं आणि नागाच्या शेपटीवर पाय दिलायस तू. नाग आपला डूब जन्मभर विसरत नाही. हे बघ, आता जातोय पण पुन्हा येण्यासाठी आपलं असं आहे, आपण एकतर कुणाच्या वाटेला जात नाही आणि जर गेलोच ना त्याला संपवल्याशिवाय राहत नाही. ताई, अगे ताई, ताई. जयंता, ताई, जयंता, अरे इथं बस ना. जयंता बसा, मी पाणी आणते.
जयंत, असं अचानक कसं आलास? बापू कुशाल आहेत ना? अगं बापू कुशाल आहेत, त्यांनीच पाठवले तुझी कुशाली विचारण्यासाठी. हो ना, मग सांग त्यांना, म्हणावं तुमची लाडकी लेक अगदी सुखात आहे. असं खोटंच सांगू का बापूंना? खोटं नाही, अरे अगदी खरं सांगते मी. ताई, अगं का उगाच स्वतः बरोबर दुसऱ्याची फसवणूक करतेस? तू दुःखी आहेस, कसली तरी चिंता दिसते तुझ्या चेहऱ्यावर. अगं माहेरच्या गरीब माळ्याच्या बागेत आनंदानं हसणारं हे टवटवीत फूल या सासरच्या नंदनवनात असं कोमेजलेलं का दिसवत आई? ताई, काय इतकी दुःखी आहेस तू? आणि इथे तुला मायेची सावली मिळत नाही का? अरे अगं रखरखीत उन्हानं किती मलूल झालेली दिसतेस तू. आणि इथे तुला जात वगैरे होतो का? जाच? चल बेड्या, अरे मला इथे जाच कसला होणार? आणि जाच करायला सासू सासरे तरी आहेत तर. यांची वागणूक अगदी प्रेमळ आहे. खरंच असा पती मिळायला खूप भाग्य लागतं रे. आणि दीर आहे ना, तो तुझी आठवण देखील येऊ देत नाही. आणि अशी प्रेमळ माणसं असताना मला इथे जाच कसला होणार? नाही ताई, तू खोटं सांगतेस. अगं आता इथून गेलेल्या नागेशनं सारं काही सांगितलंय मला. काय? राजेश तुला नांदवत नाहीत ना, जयंत, अरे आपली पत्नी म्हणून वागवत नाहीत ना, पण तरीही तू इथे मोलकर्णीप्रमाणे राहतेस, नवऱ्याचा छळवाद निमूटपणे सहन करतेस. ताई, तू माझं ऐकशील? बोल. तू माझ्या बरोबर चल. कुठे? अगं या रखरखीत वाळवंटात या मृगजळाच्या पाठी लागून आपला जीव तडपवण्यापेक्षा आपल्या घरी मायेच्या सावलीत चल. जयंता, अरे ते घर तुझं आणि बापूंचं आहे. आणि हे माझं हक्काचं घर आहे. हक्काचं? पण या हक्काच्या घरात कसले हक्क आहेत तुला? हे मोलकर्णीचे. जयंता, अरे पतीच्या घरी मोलकरी व्हायला देखील भाग्य लागतं रे. आणि माझी खात्री आहे, एक दिवस हे मोलकरीचे दिवस नक्की मालकीने बदलतील. नाही ताई, अगं वेड्यासारखी वेडी अशा उरी बाळगू नकोस. राजेश फार एकेकोर स्वभावाचे आहेत, त्यांना तुझी महती नाही पटायची. तू माझ्या बरोबर चल. जयंता, अरे हे जेव्हा मला घराबाहेर काढवते तेव्हा देखील मी गेली नाही. आणि तू मला घराबाहेर काढायलास? तुला जर हेच सांगायचं असेल ना, तर आल्या बोली निघून जा. ताई, हो जयंता, मी निश्चय केलाय. या घराबाहेर जाईल ते जिवंतपणे नाही, मरण पत्करूनच जाईल. ताई, अगं काय बोलतेस तू हे? हो, अगदी खरंच सांगते मी. जयंता, तू निघ आता. बापूंना म्हणावं काळजी घ्या स्वतःची. आता मी तिथे नाहीये, तेव्हा माझ्या जागी तूच त्यांची काळजी घे. घेशील ना? हो ताई, बापूंना सांभाळीन मी. पण ताई, राजेशनं आपल्या बापूंनी हुंडा दिला नाही म्हणून त्यांचा तुझ्यावर राग आहे ना? नाही रे. पण मी म्हणतो त्यांनी अचानक लग्नात हुंडा का मागावा? आणि तोही आपली गरिबी ठाऊक असता. नाही ताई, राजेशनी जाणून बुजून तुझं जीवन उद्ध्वस्त केलंय. मी सूड घेईन याचा. जयंता, कुणा सूड येण्यास तू? यांचा सूड घ्यायचा तुला? मग त्याआधी तुझ्या बहिणीचा गळा दाबून जीव घे. ताई, क्षमा कर ग, तुझ्या या वेड्या भावाला क्षमा कर. जयंता, जयंता. ताई, तुझ्या मायेपोटी रागाच्या भरात बोलू नये ते बोललो. क्षमा कर मला. आजपर्यंत आईच्याच मायेने तू मला वाढवलंस. माझ्या गुणांकडे ज्या प्रेमाने पाहिलंस त्या प्रेमाने माझे दोषही झाकलेस. आपल्या गरीब घरात गरिबी कधीच भासू दिली नाहीस. माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तू स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून दिलंस. अशी माझी प्रेमळ ताई आज दुःखी आहे, कष्टी आहे म्हणून वाईट वाटलं. अगं माझ्या डोळ्यातील आसू पुसणाऱ्या या माझ्या प्रेमळ ताईच्या डोळ्यात आसू पाहिल्यानंतर राजेश बद्दल मला राग आला, त्यांच्याबद्दल मला चीड आली.
अगं तुझ्यासारखे हे रत्न त्यांनी पारखलं नाही, म्हणून मी असं बोललो. क्षमा कर ग ताई, क्षमा कर तुझ्या वेडा भावाला. उठ जयंता, उठ. ताई, तुला आठवतोय ते दिवस? लग्न झाल्यानंतर तू सासरी जायला निघालीस. माझी प्रेमळताई माझ्यापासून दुरावते. या एका कल्पनेनं किती दुःख झालं होतं. पण माझं दुसरं मन आनंदाने नाचत होत. कारण माझी ताई सासरी जाईल. आपल्या प्रेमवाणीनं, वागण्यानं हे सार सासर आपलंस करेल. हर्षानं हसेल, फुलेल. याच एका कल्पनेनं इथं आलो होतं. वाटलं होतं माझी ताई या सासरच्या संसार मंदिरातील देवता म्हणून गाभाऱ्यात बसली असेल. पण ताई, या घराची पायरी चढण्यापूर्वीच कळलं की माझी ताई या मंदिरातील देवता न होता पायरीवर शिळावून पडले. शिळावून. जयंता, अरे देवता व्हायला देखील ताकीचे घाव सहन करावे लागतात. हो, पण कुठवं सहन करणार आहे हे गाव? माझ्या पुढे प्राण असेपर्यंत. ठीक आहे, येतो मी. जयंता, अरे आता जेवूनच जा. नाही ताई, तुला पाहूनच भूक मेले माझी. निदान चहा तरी. अगं तुझ्या या संसाराचा कडवटपणा पाहून साखरेचा चहा कसा गोड लागेल मला? हे बघ, तू आनंदाने या घरी संसार करताना दिसशील ना, तेव्हा चहा घेईन तुझ्याकडे. येतो मी. जयंता आई, बापूला येतं काही सांगू नकोस. त्यांना म्हणावं तुमची लेक अगदी सुखात आहे. सांगशील ना? ताई, जयंत, तुला माझी शपथ आहे. बापूला जर यातलं कळलं ना काही, तर त्यांना फार त्रास होईल, फार दुःख होईल त्यांना. फार हळव्या मनाचे आहेत ते. जयंत, सांगशील ना, बोलशील ना खोटं? खोटं? तू सांगतेस मला खोटं बोलायला? आठवतंय तुला? लहानपणी मी एकदा बापूंच्या खिशातले 10 रुपये न सांगता घेतले होते. तू मला त्या 10 रुपयांबद्दल विचारलंच देखील. पण मी खोटं बोललो त्यावेळी, चोरी लपवण्यासाठी. पण ती चोरी लपली नाही. तुला ते पैसे माझ्या पुस्तकात सापडले. त्यावेळी तुलाही वाईट वाटलं आणि मलाही. केल्या कर्मानं मला रडू आलं. तेव्हा तू माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाली, जयंता, अरे खोटं कधी बोलू नये. एक खोटं लपवायला 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. हो, अगदी असंच म्हणाली होतीस. आणि त्या क्षणापासून कधी खोटं बोलू. पण आज तुझ्या संमतीनेच खोटं बोलावं लागणार. ठीक, सांगेन बापूंना खोटं. पण ताई, बापूंजवळ खोटं बोलताना सुद्धा मला रडू येईल ग. मग मला रडताना पाहून बापू विचारते, जया, अरे हे पोरा, अरे असं रडतोस का रे? मग मी त्यांना खोटं असून सांगेन, बापू, माझ्या या ताईचा हा संसार पाहिला आणि त्याच आनंदाचे हे आनंदाश्रू आहेत. हे ऐकून बापूंना देखील आनंद होईल ग. मग ते सुद्धा येतील की ते आपल्या लाडक्या लेकीचा संसार पाहण्यासाठी. ते सुद्धा माझ्यासारखे येताना हसे घेऊन येतील, पण जाताना सुद्धा माझ्यासारखं रडू घेऊन जात. ताई, सुखी रह सासरी ताई, सुखी रह. जयंता, जयंता. वेड्या बहिणी
भरून ये सांगाया वेड्या बहिणीची वेडी माया मन भरून ये सांगाया लक्ष्मीच्या पावलाने या घरात आलीस आणि तिन्ही सांजेच्या वेळेला रडते आहेस औदास्य सारखी. मग काय करू? माझ्या हसण्याचा अधिकार तुम्हीच हिरावून घेतलात ना, म्हणून रडण्याचं सुख म्हणून रडावं लागतंय मला. पण माझ्या घरात रडणं नकोय मला. अगर रडायचंच असेल ना तर तू तुझ्या बापाच्या घरी जा आणि तिथंच पोटभर रड. बापाच्या गळ्यात गळा घालून आणि बापाला सांग, बापू माझं हे आयुष्यभराचं जर रडणं थांबवायचं असेल ना तर माझ्या उधळीत 5 लाख रुपये टाका. कुठून आणि माझं म्हातारी गरीब भाऊ इतके पैसे? आधीच त्यांनी लेकीचं लग्न कर्ज काढून केलंय आणि त्यात जर का मी त्यांच्याजवळ 5 लाखांसाठी ओंजळ पसरली तर त्याच ओंजळीत धाय धाय करून रडतील आणि म्हणतील, प्रभा पोरी हे एकच आसमानचं दान आहे ग तुझ्या ओंजळीत देण्यासारखं. आणि मग तीच आसमानी भरलेली ओंजळ मला तुमच्याकडे घेऊन यावं लागेल. काही गरज नाही, काही गरज नाही इथं यायची. अगं ते तुझ्या बापाच्या दुःखाचे असू तूच पी आणि तू जन्मभर तिथं रडत राहा. नाहीतरी तुझ्या दैवानं तुझ्या नशिबी तेच लिहिलंय. राजेश 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 तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मला काहीच ऐकायचं नाही तुझं. राजेश राजेश ऐकून तरी घ्या. राजेश राजेश